बाळांनो, आज आपण इडली डोसा सोबत खाण्यासाठी वल्ल्या नारळाची चटणी बनवू। नारळाचे बारीक तुकडे करून घेऊ। चटणी बनवण्यासाठी नारळाचे तुकडे केले, त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। 3-4 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, कढीपत्ता, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, याची आता बारीक पेस्ट बनवून घेऊ। चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली, आता याला वाटीमध्ये ओतून घेऊ। आता चूल पेटवून फोडणी बनवून घेऊ। कढईमध्ये 2 उकळ्या तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले, तेलामध्ये मोहरी टाकून घेऊ, वाळली मिरची, कढीपत्ता, चटणीमध्ये फोडणी ओतून घेऊ। चटणी सोबत खाण्यासाठी डोसा बनवून घेऊ।